आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. यड्राव कोऑपरेटिव्ह बँकेचा आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये रुपये 415 कोटींचा व्यवसाय. चेअरमॅन अजय राजेंद्र पाटील यड्रावकर. सहकार महर्षी शामराव अण्णा पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या यड्राव कोऑपरेटिव्ह बँकेने आपला प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे. याबाबत अधिक माहिती देताना बँकेचे अध्यक्ष अजय राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले की बँकेने 2025-26 या चालू आर्थिक वर्षात रुपये 415 कोटी रुपयांचा मिश्र व्यवसाय केला असून 4.88 कोटी रुपये इतका ढोबळ नफा झाला आहे. बँकेने सभासदांचा विश्वास सार्थ करत ठेवीदार, कर्जदार यांच्या सहकार्याने एकूण व्यवसायामध्ये लक्षणीय वृद्धी केली आहे. बँकेचे अनुभवी संचालक मंडळ व तज्ज्ञ व्यवस्थापकीय मंडळ यांचे सक्षम व्यवस्थापन तसेच कार्यकुशल कर्मचारी वृंद यांनी या आर्थिक वर्षामध्ये बँकेने सर्व स्तरावर नियोजनबद्ध काम करून सभासद व ठेवीदारांचा विश्वास वृद्धिंगत केला आहे. बँकेचे निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 0.00% इतके असून बँकेने रिझर्व्ह बँक व इतर बँकिंग नियामक संस्थांनी घालून दिलेले वैधानिक आर्थिक मापदंडाचे कसोशीने पालन केले आहे. शेती सुधारणा कर्ज, गृहकर्ज, वाहन तारण कर्ज, व्यवसाय वृद्धी, प्रकल्प कर्ज, शेती व शेतीपूरक उद्योग वाढीसाठी कर्ज तसेच केंद्र सरकारच्या PMEGP व राज्य शासनाच्या CMEGP अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या माध्यमातून लहान उद्योजक, शेतकरी तसेच सर्व सामाजिक स्तरातील ग्राहकांचा सर्वांगीण आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीसाठी बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय मंडळ, बँकेच्या विविध कार्यकारी समित्या, सर्व कर्मचारी यांचे मोठे योगदान असल्याचे अध्यक्ष अजय पाटील यड्रावकर यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, बँकेचे उपाध्यक्ष दिलीप मगदूम, लेखापरीक्षक CA VK बस्तवडे, सचिन देशिंगे, तज्ज्ञ संचालक, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आर.के. न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.